आईच्या इच्छा, आईचं विचार, ती जशी विचार करते, जसा इच्छा तिच्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा, सगळे विचार ते संस्काराच्या रूपानं तुझ्या बाळावरती जात असतात. म्हणून चांगलाच विचार 9 महिने करायचा. परत आई जेव्हा संस्कार आई करते तेव्हा तिलाही तिच्या आईनं तिच्यावर संस्कार केलेले असतात. आज मला इथं रुचाच्या आई वडिलांचा आभार म्हणायचा आहे. खरंच त्यांनी रुचावर खूप चांगले संस्कार केले. रुचाई आमच्यात इतकी चांगली मिसळून गेले. माझ्या ताईबरोबरचं नातं तर तिचं मैत्रिणीसारखं नातं आहे. बघून खरोखर हेवा वाटतो. त्या दोघी सासू सुना आहेत असं वाटतच नाही. रुचाने खूप चांगलं रिलेशन मेंटेन केलं आहे. तिला मला वाटतं वातावरण खूप चांगलं मिळालं आहे. त्यामुळं तिचं बाळही सुदृढ, निरोगी आणि आनंदी जन्माला यावं ही सदिच्छा व्यक्त करते आणि मी इथंच थांबते. जय. आता आपल्याकडं 3ऱ्या महिन्यात पहिल्यांदा एक ओटी भरणीचा कार्यक्रम केला जातो. त्याला आपण चोरचोळी असं म्हणतात. हा चोरचोळीचा जो कार्यक्रम करतो ना तो पण एक संस्कारापैकीच आहे. आता नवीन पाहुणा आपल्या घरात येणार म्हटलं त्या पाहुण्याचं स्वागत, त्याला आशीर्वाद आणि त्याला प्रेम देण्यासाठी ह्या आईवरती आणि बाळांवरती एक प्रकारचा हा संस्कारच आहे. तर 7व्या महिन्यात बाळ पोटात असताना आवाज ऐकतं म्हणतात. ते सगळ्यात पहिला आवाज आपल्या आईचं ओळखू लागतं. आईचा आवाज ओळखायला लागल्यानंतर हळूहळू त्या आईच्या आवाजाला प्रतिसाद पण द्यायला लागते. आता रुच्या तुला 7वा महिना संपत आलाय, तुला याची थोडीफार जाणीव होत असणार आहे. आणि आईचा आवाज ओळखायला लागल्यानंतर त्या आईच्या प्रत्येक संवादाला प्रतिसाद देते. एक छोटीशी किक मारून, थोडीशी एक अलगद मुवमेंट करून त्याची जाणीव आईला होत असते. आईच्या अंतःकरणात एक अशी जागा असते जी आईला कधीच माहित नाही की ती जागा रिक्त आहे. आणि ती जागा फक्त आणि फक्त आणि फक्त त्या मुलासाठीच शिल्लक असते. आई जेव्हा शारीरिकदृष्ट्या एखाद दिवस खूप थकते तेव्हा बाळाने एक अलगद किक मारली की तिचा संपूर्ण थकवा त्या दिवशीचा निघून जातो. एखादं स्वीट काहीतरी खाल्लं, समजा बाळाला स्वीट आवडत असेल तर ते बाळ एक मुवमेंट देतच. याचा अर्थ की त्या बाळाला स्वीट खायला आवडतं. आईचा तणाव सुद्धा बाळ समजू शकते. म्हणून आईनं नेहमी आनंदात राहायला पाहिजे. आईनं आनंदात राहायला पाहिजे म्हटल्यावर ही काय आईची एकटीची जबाबदारी येत नाही. होणाऱ्या बाळाच्या वडिलांची पण जबाबदारी आहे. आणि जबाबदारी मला वाटतं घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे. घरात जर गर्भवती स्त्री असेल तर ते वातावरण प्रसन्न आणि आनंदी ठेवायचं काम घरातल्या मोठ्या लोकांचं आहे. सदैव प्रसन्न वातावरण, संवाद असायला हवा, घरी संवाद असायला हवा. त्या मुलावरती त्याची सकारात्मक भावना त्याच्यापर्यंत पोहोचत असते. जर आई उत्साही असेल तर बाळही नक्कीच आनंदी होऊन जन्मतात. आता जेवच्यापर्यंत पोहोचत असते. जर आई उत्साही असेल तर बाळही नक्कीच आनंदी होऊन जन्मतात. आता जेव्हा आई एखादं काम सकारात्मकरित्या करते तेव्हा ते बाळ पोटात पण ती गोष्ट एन्जॉय करत असतं. म्हणून आईनं कधीही तणावाखाली राहू नये. त्याच्यानंतर संगीत ऐकणं. संगीत ऐकल्यानंतर प्रेग्नंट वुमनला सुद्धा तणावमुक्त आणि रिलॅक्स होतं म्हणतात. तसंच बाळालाही वाटतं. आणि सायन्सनं पण सिद्ध केलंय की संगीत म्हटल्यानंतर DJ संगीत वगैरे नाही, सायलेंट म्युझिक, भजन, धार्मिक गाणी असे ना, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आई संगीत ऐकते तेव्हा तिचं मन तर शांत होतच, पण त्याच्याबरोबर बाळही फार स्मार्ट होतं. हे सायन्सनं पण सिद्ध केले आहे. बाळाची जर निरोगी वाढ व्हायला हवी असेल, बाळ सुदृढ आनंदी व्हायला हवे असेल तर आई आनंदी राहायला पाहिजे. आणि ही सगळी जबाबदारी घरच्या सर्वांची आहे.
रुचा, तुला तसं वातावरण मिळालंच असेल घरी, एवढी मला पण खात्री आहे. तुझं बाळ नक्की सुदृढ होईल, ही सदिच्छा. परत आई परत काय नाही, एखादं गाणं किंवा एखाद्या आईला जी गोष्ट आवडते, धार्मिक मंत्र असू देत किंवा जे मंत्र उच्चारण किंवा धार्मिक पुस्तकांचं वाचन, आध्यात्मिक पुस्तकाचं वाचन जे करतो आपण, त्या मंत्राच्या उच्चाराद्वारे ज्या ध्वनिलहरी निघतात, जे व्हायब्रेशन्स निघतात, ते व्हायब्रेशन्स बाळालाही एक ऊर्जा देऊन जातात. त्याच्यासाठी 7व्या महिन्यानंतर जेव्हा बाळ आईच्या गर्भात स्पष्टपणे ऐकू लागते, तेव्हा जास्तीत जास्त वेळ आईनं आध्यात्मिक पुस्तकं, धार्मिक पुस्तकं वाचावीत, जेणेकरून त्या बाळाला सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, बाळ निरोगी राहील. त्याच्या दृष्टीनं त्याचा मेंदूचा विकासही खूप चांगला होतो असं म्हणतात. त्याच्यानंतर संस्कार जर करायचं म्हटलं तर संस्कार आईकडून मुलाला येतात. आईच्या इच्छा, आईचं विचार, ती जशी विचार करते, जसा इच्छा तिच्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा, सगळे विचार ते संस्काराच्या रूपानं तुझ्या बाळावरती जात असतात. म्हणून चांगलाच विचार 9 महिने करायचा. परत आई जेव्हा संस्कार आई करते, तेव्हा तिलाही तिच्या आईनं तिच्यावर संस्कार केले. लाडक्या राणीला जज्बात नए हैं, एहसास नया है, उमंगों ने पहना लिबास नया है. जज्बात नए हैं,
एहसास नया है, उमंगों ने पहना लिबास नया है। आहट उसकी हर दम महके, धड़के मुझ में वो रह रह के। नए मेहमान ने ये किया है इशारा, तेरे मेरे प्यार का बन के एक तारा। गूंज रहा है जो मुझ में, गूंज रहा है जो कोई अनजानी डोर मुझसे बांध रहा है जो। अभी से खिलौने उसे ढूंढ रहे हैं, कब आएगा वो सब पूछ रहे हैं। आंगन भी उसका रास्ता निहारे, बेताबी से लागे घर की दीवारें। गूंज रहा है जो मुझ में, गूंज रहा है जो कोई अनजानी डोर मुझसे बांध रहा है जो। परछाई है मेरी, है साया तुम्हारा, आएगा वो लेकर नया रूप हमारा। पलकों पे रहेगा, नाजों में पलेगा, चमकेगा दिल में वो बन के सितारा। गूंज रहा है जो मुझ में, गूंज रहा है जो कोई अनजानी डोर मुझसे बांध रहा है जो। जज्बात नए हैं, एहसास नया है, उमंगों ने पहना लिबास नया है। जज्बात नए हैं, एहसास नया है, उमंगों ने पहना लिबास नया है। आहट उसकी हर दम महके, धड़के मुझ में वो रह रह के। नए मेहमान ने ये किया है इशारा, तेरे मेरे प्यार का बन के एक तारा। गूंज रहा है जो। नमो सिद्धानं नमो आयनञ्च सर्वेसिं परमं होय मङ्गलं, परमं होय मङ्गलं। नमो अर्यन्तानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो उज्जायानं नमो लोये सव्वसाहुनं नमो अर्यन्तानं। तू नाहीस, तू परम शांत स्वभावी, धीर गंभीर उदास स्वभावी आहेस। या माता पित्यांची वडिलांची सेवा कर, परोपकार कर। येणाऱ्या कर्मोदयामध्ये कलुषित भाव करू नकोस। शांत
शांत भावाने कर्म निर्जरा कर. अशा उत्कृष्ट आचरणाने आपल्या कुलाचा उद्धार कर. मनुष्यजन्म सफल कर. नेहमी मी रोगरहित निरामय आहे असे चिंतन कर. भेद ज्ञान धारण कर. हेच प्राप्त जिन धर्माचे सार आहे. तुझे जीवन मंगलमय हो, कल्याणमय हो, आनंदमय हो. हीच मंगल भावना 9 वेळा नमोकार मंत्राचा जाप करावा. अक्षत घेऊन सगळेजण अनंतान सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. जैन धर्म की जय. अहिंसा परमो धर्म की जय. वंदना. जय नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो त्याला संस्कारण सुसंस्कारित करणं हे तर अत्यंत महत्वाचे आहे. जन्माला येणारे बाळ अत्यंत पराक्रमी शूर वीर महावीर होऊ दे. अत्यंत तेजस्वी सुंदर होऊ दे. हुशार होऊ दे. सर्व गुण संपन्न होऊ दे. सत्पुरुष होऊ दे. हेच शुभाशीर्वाद. आपण कशा कशा पद्धतीनं करतात हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या किंवा आत्मपरीक्षण करा. कारण घरात एक नवीन पाहुणं येणार आहे म्हटल्यानंतर त्या घरातलं वातावरण स्वर्गासारखं होणं फार आवश्यक आहे. जर ते वातावरण स्वर्गासारखं आपण नाही ठेवलो तर समजायचं पुढं काहीतरी अघटित घडू शकते. आपल्या लक्षात येत नाही, पण काही कुसंस्कार येतात ते चोर पावलाने आपल्या घरी येतात. ते आपण थांबवू शकत नाही. त्यामुळे एकंदरीत घरातलं सगळ्यांचं वातावरण आनंदी आनंद असावं आणि उत्कृष्ट विचारांचं समर्थन करणारं असावं की जेणेकरून त्या मातेला आनंदी वातावरण राहता यावं, समाधानाने शांतीनं 9 महिने का होईना राहता यावं. इतकंच नव्हे, जी माता आहे जिच्या पोटामध्ये भावी भव्य परमात्मा भावी सिद्ध परमेश्वरी आज वाढणार आहे, उद्या जन्माला येणार आहे आणि त्यांचं जीवन सुद्धा सुरक्षित करणार आहे आणि त्यांना भावी काळात आधार देणार आहे. त्या बाळाला जन्म द्यायचं म्हटल्यानंतर त्या मातेची सहनशीलता पण तितकीच उत्कृष्ट पाहिजे. तिच्या अंतरंगात शांती पाहिजे. ती स्वतः चिडचिड करायला नको. कुणाबद्दल अदयेपूर्वक वागायला नको. अत्यंत करुणाभाव, अत्यंत क्षमाशीलता, सेवाभावी वृत्ती हे सगळे असले आणि तिला मुलगा किंवा मुलगी कशी पाहिजे तसंच त्या पद्धतीनं तिच्यावर जर ती संस्कार साधत असेल, संवाद साधत असेल तर ते बाळ त्याच पद्धतीने जन्माला येणार. कारण वर्तमान काळामध्ये ते मूल फक्त तुमचं मूल नसून तुमची भावी संपत्ती आहे. कारण आपण कसं करतो, अर्थार्जन करतो पण अर्थार्जन करत असताना घरातल्या लहान मुलांना म्हणावं तसं विशेष लहान मुलांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आजकाल तरी प्रत्येकजण इंजिनियर, डॉक्टर झालेत, प्रोफेसर झालेत, वकील झालेत. मुलं जन्माला आली तर लहान मुलांना कोण दाईमाच्या हातात, कोण नोकरानी ठेवतात, कोण आजी आजोबा असतील तर त्यांचं पुण्याही आजी आजोबा असतील तर उत्कृष्ट संस्कार पडतातच. पण शेजारी पाजारी किंवा डे केअर इकडे तिकडे ठेवताना आपण सर्व्हिसला जातात की नाही. परंतु अशा मुलांना माता पितांचे जर संस्कार नाही मिळाले, उत्कृष्ट प्रेम नाही मिळालं तर ते मुलं उत्कृष्ट धैर्यशील होतील काय, प्रेमळ होतील काय? नाही. लहानपणापासून तुम्ही जर त्यांना दूर ठेवत असेल तर म्हातारपणात तुम्हाला त्यांनी दूर ठेवणार, हे ठरलेलं आहे. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, जाहली मोठी मोहरे काया. घमघमे सारा गंध जाईचा, घमघमे सारा गंध जाईचा. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा.